ही आमच्या घरी राहते म्हणजे कंपनी अकोमोडेशन ना? अर्थात मॅम. मग त्याचं किती? आपण बेसिक 7,000 रुपये धरतो ना मॅम. अच्छा, तू आमच्याकडे खातेस पितेस त्याचा किती रे खर्च लावायचा? 5,000 रुपये धरूया. 5,000 रुपये? तिच्या वडिलांनी ओम कडून कर्ज घेतलं होतं त्याचा हफ्ता. आपण महिन्याला 5,000 रुपये ठरवूया. ओके, आता किती? 5,000 रुपये कर्जाचा हप्ता. मागच्या महिन्यात 2 सुट्ट्या घेतल्या होत्या ना रेनी, मग त्याचे 1,200 रुपये. हा तुझा महिन्याचा पगार, तुझ्या कष्टाची कमाई, इतका सगळा खर्च करून सुद्धा तुझे 100 रुपये उरले. कॉंग्रॅच्युलेशन. पहिला पगार कसा असा वजन आलं पाहिजे ना. चिल्लर आहे का तुझ्याकडे? आहेत ना, आहेत. तसं हिला चिल्लरची सवय असेल जास्त. आज घरी जाताना पिझ्झा घेऊन जाणार आहे मी. अरे वा, एन्जॉय. स्वीटू, मिळाला का पगार? पार्टी द्यायची. हा हो हो हो, पार्टी भेटलीच पाहिजे. अगं आपल्या ऑफिस मध्ये पद्धत आहे, ज्या कोणाचा पहिला पगार होतो ना तो सगळ्यांना पार्टी देतो. हो का? कशी देऊ आता यांना पार्टी, काय सांगू? एक मिनिट, फोन वाजतोय. हाय, बोल. हॅलो बाळा, झालं का ग पगार? हो झाला. देवच पावलं बघ. तू घरी कधी येतेस बाळा? इथे जरा ऑर्डरची गडबड झाली. काय झालं आई? अगं ते ऑर्डरचे पैसे येणार होते ना, ते नाही आले. आणि तो किराणावाल्याचा पोऱ्या तू सारख्या फेऱ्या मारतोय. त्याचंही बरोबर आहे म्हणा, आधीचे पैसेही थकलेत. ते जाऊ दे, तू घरी कधी येतेस? आईला कसं सांगू? माझा पगार तर झालाय, पण त्या पगारातून माझ्याकडे काहीच नाही पैसे उरले. हॅलो हॅलो, अगं येतेस ना तू घरी? काय झालंय ते आईला भेटूनच सांगायला हवं. येते आई, आले. हा हा, बर, वाट बघते. बाय. पार्टी 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 पार्टी. ऐका ना, आज नको, मला घरी जावं लागणार आहे अंबरनाथला. शिया स्वीटू, काय बोर आहेस तू? सॉरी. मग पार्टी कधी? नंतर देते नक्की. उद्या नक्की दे. हा, अहो अहो, आत्ताच बोलणं झालं माझं स्वीटूशी. आता कुठे तिचा पगार झालाय? लगेच फोन करून बोलवून घेतलंस? नाही नाही, मी पैशाचं काहीच बोलले नाही. तरी कळणार तिला ना, आता घाई देणार ती. आणि आताच पगार झालाय, थोडा वेळ तरी पैसे तिच्या खिशात राहू देत ना नलू. शेव बोला चिवडा बोला, शेव बोला चिवडा बोला. 10 का 1 25 का 3, 10 का 1 25 का 3. शेव चिवडा आपला खाणार का? देऊ 1 पाकिट घे. काय घरी बनवता का? घरून ऑर्डर जाते आमची दुकानात. हा त्यांनी परत पाठवला म्हणून सगळा माल गळ्यात पडला रे. घरातले सगळे पैसे पण ह्यातच घातले होते, सगळे गेले. म्हणून काय करून हा माल खपवायचा आहे. थोडे तरी पैसे घरी द्यायला पाहिजेत ना. नुसतं घरी बसून राहायला मला पण आवडत नाही, त्यापेक्षा हे बरं आहे. पण जरा सांभाळून. रेल्वे पोलीस या वेळेला फिरत असतात, जर पकडलं ना जोरात पडेल. नाही, सांभाळतो. माल संपायला हवा ना, त्याशिवाय घरी नाही जाऊ शकत. चल, शेव बोला चिवडा बोला, शेव बोला चिवडा बोला. 10 का 1 25 का 3, 10 का 1 25 का 3. 10 का 1 25 का 3 आहे साहेब. बोला किती देऊ? पकड त्याला.
कुठं पळतोस ना पडते मागच्या 15 दिवसापासून बघ नुसता ह्या ट्रेन मधून त्या ट्रेन मध्ये त्या ट्रेन मधून ह्या ट्रेन मध्ये फिरतोयस अलाउड नाही माहिती नाही का तुला आज तुला शेवटची वॉर्निंग देतोय या पुढे तर दिसलास तर माझा माल द्या ना साहेब. अरे निघ नाही चल. भाऊ पाणी. अजून किती वेळ लागेल? स्वीटू येतच असेल आम्ही पण तिचीच वाट बघतोय. घ्या स्वीटू आली 100 वर्ष आयुष्य येईल. ये काय ग काय झालं? काही नाही. दमलीस का ग बाळा? तर एवढ्या प्रवासानंतर दमणार ना नलू? हो दादा साळवी, अहो ते पैशाचं काय झालं ते बोला. हो हो फक्त 2 मिनिटं. आता झाली आहे ना ती? भूक लागली असेल ना तुला, पोहे करू पटकन? भाऊजी ते किराणावाल्याच्या पोऱ्याला बोलून आणा, आज त्याचा हिशोब करूनच टाकूया. स्वीटूचा पगार झालाय म्हणावं. आता जातो आणि घेऊनच येतो त्याला. आमच्या स्वीटूचा पगार झालाय, आम्ही कोणाला घाबरत नाही. काका ऐक ना. अरे हे पण ना, प्रत्येक गोष्ट गावभर केल्याशिवाय ना चैनच पडत नाही. ए स्वीटू ऐक ना, त्या दूधवाल्याचे पैसे द्यायचे नाही, म्हणजे दादांची नोकरी गेल्यावर दूध घेणं बंद केलं होतं, पण आधीचेच पैसे थकले, ते देऊया. हा आपण नलू अगं स्वीटूला स्वतःला खर्चाला जे पैसे हवेत ना ते तर तिला काढू देत ना. नको दादा, मला कशाला? असं कसं? तुला हाताशी असलेले बरे. प्रवासात वाटेत तुला कधी भूक लागली तर खायला, कधी एखाद्या मैत्रिणी बरोबर बाहेर पडलीस तर खर्चाला थोडेसे पैसे असे काढून ठेव. आणि हो, शकू मावशीला सुद्धा पैसे द्यायला हरकत नाही. म्हणजे तू तिथे राहतेस, खातेस, पितेस त्याचे नाही, ते सगळं ती माणसं अगदी मनापासून करतात. त्याची किंमत पैशात नाही मोजता येणार. पण कधी शकू मावशीला तुला प्रेमान काही न्यावंच वाटलं तर त्यासाठी थोडेसे पैसे बाजूला काढून ठेव. कधी घरी जाताना एखादी भाजी घेऊन जा, कधी तुला कोणाला खाऊ द्यावासा वाटला तर तो घेऊन जा. हो, आणि तुला माहितीये ना शकूला वडापाव आवडतो, कधीतरी घेऊन जा ग. वहिनी, आधी पैसे देवासमोर ठेवायला हवे ना. अय्या हो ग, विसरलेच होते बघ मी, बरं झालं आठवण केलीस. पगार देतेस? चांगलं जड लागतंय ना. स्वीटू, अहो हात जोडा. मॅम ऊन खूप वाढत चाललंय, तुम्ही इथे छत्री खाली बसा ना. अहो, तुमच्या स्किनला त्रास होईल. बाजूला कर. सॉरी. कधी कधी तू अत्यंत मूर्ख माणसासारखा वागतोस मोहित. आणि कधी कधी तू अत्यंत हुशार माणसासारखा वागतोस. समजलं नाही मॅम. आज तू डबल हुशारी दाखवलीस. एक तर साळवींची ऑर्डर खराब केलीस, आणि दुसरं म्हणजे स्वीटूच्या हातात फक्त 100 रुपये पडतील याची खबरदारी घेतलीस. तुझं गिफ्ट, बक्षीस. हो मॅम, थँक्यू मॅम. अरे थँक्यू. बेबी पैसे क्यों फेंके? फेके नाही, बक्षीस आहे त्याचं.
क्यों? आज पगाराचा दिवस होता ना. स्वीटूचा पण पगार झाला. मोहितने असा हिशोब केला की स्वीटूच्या हातात फक्त 100 रुपये पडले. 100 रुपये? मोहित 100 रुपये? मॅम मॅम असं का केलं? अरे खूप चांगली मुलगी आहे ती और उसकी पूरी फैमिली डिपेंडेंट है उस पे. तुला काय स्वीटूचा एवढा पुळका? तर तुला पण अंबरनाथच्या चाळीत जाऊन राहायचंय. नाही. आणि तिच्या अख्ख्या फॅमिलीला पोसायचा मक्ता घेतला नाहीये. अरे पर बेबी सॉरी. शरद कुठे राहिला? येते. चिन्या 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 अरे चिन्या, अरे काय झालं? अरे कुठे मारामारी केलीस का? चिन्या, अरे कितीदा समजवायचं तुला? अरे किती वेळा सांगायचं? स्वीटू बघी सगळ्या घराची जबाबदारी घेते आणि एक तू. अरे चिन्या बोल ना. अरे बोल की काय झालं? तू चल आतमध्ये, चल घरात. या या आमच्या स्वीटूचा पगार झालाय. आता काळजी करायचं कारण नाही. हा ए स्वीटू, देऊन टाक यांचे पैसे. आता दर महिन्याला वेळच्या वेळी पैसे मिळतील. उगाच उधारी मागायला आल्यासारखं दारात उभं राहण्याची गरज नाही लागणार. हा ये ना. आई, आमचे 3 महिन्याचे पैसे थकबाकी आहेत. मी बिल दिले बरं का. बाजूला येता का? थोडं बोलायचं होतं प्लीज. आहे ना, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. मगाशी वहिनी म्हणाल्या ना पगार झालाय म्हणून. पगार झालाय पण आता हातात काही नाहीये माझ्या. प्लीज यातलं घरच्यांना माझ्या काहीही सांगू नका. मला 2 दिवस द्या, मी पैशाची व्यवस्था करते आणि आणून देते प्लीज. आधीच 3 महिने थांबले आम्ही, आता नाही थांबणार. मला 2 दिवस द्या, मी काहीतरी व्यवस्था. शरद चळवळी मागापासून बोंबला त्याला उधारी फेडलीच म्हणून. आणि आता पोरगी मध्ये पैसेच नाहीये. आम्ही काय हेच करायचं का? आज या उद्या, उद्या या परवा या, धंद्याची कोटी करून हेच करतो आम्ही. बाहेर ओरडतोय कोण? पैसे घ्यायला आलाय ना तो. अरे हो, पण तो ओरडतोय कशाला? अहो तिच्याकडे पैसे कुठे आहेत? सगळा पगार तर तिने माझ्याकडे दिला. भाऊजी जरा या. पण कशी विसरले बघा. अहो ते स्वीटू, स्वीटू, स्वीटू. हा आई. अगं पगार कुठे? यात फक्त चिल्लर आहेत. ए दादा, अरे घरात काय लपतोयस? अरे सरळ सरळ बोल ना, पैसे आहेत की नाही? स्वीटू, घाबरू नकोस ग. मी आहे ना. आणि तसही ही सगळी जबाबदारी तुझी नाहीच आहे. नाही दादा, मी आहे. तुझा बाप अजून जिवंत आहे. मी बोलतो त्यांच्याशी. हे घड्याळ असू दे तुमच्याकडे. 2 दिवसात पैशाची व्यवस्था होईल. अहो याने काय होणार आहे? हा माझा मोबाईल.
नीट चालतो. ही माझी बांगडी. हा रेडिओ घ्या, चालू आहे, तुम्ही विकू शकता. हे नकोच आहे आम्हाला, आम्हाला पैसे हवेत. नाही नाही, तुमचे सगळे पैसे देतो, पण तोपर्यंत ह्या वस्तू तुमच्याकडे ठेवून घ्या. जराशी अडचण आहे, प्लीज तेवढं समजून घ्या. काय ग स्वीटू, आज पहिला पगार आणि ऑफिस मध्येच विसरून आली. ह्याच्याऐवजी ते चिल्लरचं पाकिट घेऊन आली. हे घे, घे ना. हे पैसे माझे. तुझेच पैसे आहेत. मावशी इतकी अपसेंट माइंडेड नाही. दादांना भेटायचंय, त्याच्या एक्साइटमेंट मध्ये ती हे पाकिट सोडून ते पाकिट घेऊन आली. अरे स्वीटू, कमाल झाली हा तुझी. काय ग स्वीटू, अहो हे घे पैसे, जरा तुम्ही. यातले अर्धे पैसे स्वीटूसाठी काढून ठेव. हो हो हो. चिनिया, तुझा मोबाईल घे. घ्या घ्या. शरद, रेडिओ वाचला, मी स्वतः रिपेअर केलाय. तुझी तुम्हाला याची किंमत कळणार नाही सोमर. माझा रेडिओ वाचला. कुठे चाललीयस? ऐक ना, तू चिडलीस का? हे काय झालं? ऐक, काय का दिलेस पैसे? अगं पैसे प्रत्येक वेळी आम्ही अडचणीत असताना तू का धावून येतो मला कळतच नाही. मला हे सगळं अजिबात आवडत नाही. अगं हो, पण आणि मी मागितले होते पैसे नाही. मी त्यांच्याशी बोलत होते, मी केलं असतं मॅनेज, पण नाही. मग तू येऊन मध्ये पडायची काय गरज होती? इकडे बघ, मी तुझ्याशी बोलते. इकडे बघ, हे बघ, माझी फॅमिली, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी बघेन ना काय करायचं ते. बघ ना, मग मी तुझ्यामध्ये नाही येते. आणि तू सारखी काय माझ्यावर चिडतेस ग? पण मग तू नाही, तुला कोणी सांगितलं मी इथे तुझी हेल्प करायला आलोय? कोणी सांगितलं? हे माझे पैसे नाहीयेत, हे तुझे पैसे, तू कष्टाने कमवलेले. झालं काम मोहित? येस सर. काढले ना डिटेल्स? हो. हे काय, स्वीटूने किती दिवस ओव्हर टाइम केला? 17 दिवस सर. त्याचे पैसे? ऍक्च्युली काय झालं ना सर, मी मालविका मॅमला तेच म्हणत ताई होतो बिझी मगाशी. असते रे खूप, कुठं लक्ष ठेवणार? ओव्हर टाइम ऍड करतो. तिने महिन्याभरात 5 प्रेझेंटेशन केली, बरोबर? त्यातल्या तिच्या आयडियाजमुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाली. सो त्यामध्ये आपल्या एम्प्लॉईजना इन्सेंटिव्ह म्हणून किती मिळतात? 10,000. स्वीटूचा एक्सपेन्सेस आणि कन्व्हेन्स ऍड केला? ऍक्च्युली काय झालं ना सर, मी मगाशी मॅमला तेच अलाउन्सेस पण ऍड करतो ना. हे काय, लगेच करतो. आणि त्याची सगळ्याची टोटल करून मला दे. ओके, हे काय, लगेच करतो. मोहित क्विक, कम ऑन. देतो सर. नको असतील तर नको घेऊस पैसे. देऊन टाक मला परत. सांग ना ऑफिस मध्ये की मला माझ्या हुशारीची किंमत नकोय. मग ते दादांचं घड्याळ जाऊ दे, चिन्याचा फोन जाऊ दे, नलू मावशीची बांगडी जाऊ दे सगळं. आणि मग त्याचाही राग आला की ऐकून घ्यायला मी आहेच. मग माझ्यावर चिडचिड करायची, माझ्यावर ओरडायचं, काही मला बोलायचं. माझी चूक असो वा नसो. सॉरी. काय सॉरी? मला माहित नव्हतं. सॉरी. म्हणजे तू माहित नसताना बोलतेस? माझं चुकलं, खरंच सॉरी. मी तुला हर्ट केलं. मनापासून सॉरी. सॉरी. हे ठीक आहे.